मनोज जरांगे यांचा सपशेल पराभव झालेला आहे. महाराष्ट्रभर आता जो पाहतो ना आपण देवाभाऊ नावाचं जाहिरात पाहतो ना, ते जिंकलेत, हे हरलेत, हे सगळ्यांनी पहिलं समजून घ्यावं. 58 लाख नोंदी सापडणं हे यश नाहीये. 58 लाख नोंदी मी सापडवल्या. मी 25 लाख नोंदी त्याच्यातल्या फक्त अमरावती विभागातल्या. आता कोणाचं श्रेय येते? भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख या महामानवाचं ते यश आहे. दुसऱ्याचं श्रेय तुम्ही लाटता. उपोषण करून तुमचा शो होतो, तुमची जाहिरात होती, लोकांना पटून देतं मी मशी आहे, मी असा आहे, मी तसा आहे. पण न्यायालयीन लढाई, कागदाची लढाई ही करावंच लागती. भांडण काय एकदम भांडण म्हणजे इथंच भांडण झालं ना वाशीला. आजपर्यंत तुमचं धोरण हे आहे की समोर चर्चा करायची, ओपन चर्चा करायची. आणि हेच आत्ताही दिसलं ना. आत्ता असे बोलत होते मंत्र्याचे, असे काय बोलत होते, माईकवर बोलायचं ना, सगळ्यांनाच ऐकू द्यायचं ना. भांडण माझं, मी म्हणलं हा जो गुलाल अंगावर घेतलाय ना, अपमान झालाय म्हणलं आपला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची कन्सेप्ट काय ती सांगा. हे हैदराबाद गॅझेट हे मूळ मी आतापर्यंत पानं बघत होतो, तुम्ही ते प्रत्यक्षच आणलंय. प्रत्यक्ष जाणलं हे हैदराबाद गॅझेट. मला सांगा, कोणत्याही महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी सांगावा, GR ला पॉवर आहेत का ऍक्टला पॉवर येतं? स्वाभाविक आहे, कायद्याला पावर. GR सुपरसीड करू शकत नाही ऍक्टला. मराठा आणि कुणबी हे एकच आहे. इतक्या सहजासहजी कुणबी होणं सोपं नाही. एका शपथपत्रावरती मराठा समाजातली व्यक्ती यापुढे कुणबी होईल अशा प्रकारचा दावा केला जातोय. पण हे खरं आहे का? हे शक्य आहे का? याची चाचपणी आपण करणार आहोत ती अशा व्यक्तीकडून ज्यांनी अशा प्रकारचं शपथपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या लढाईमध्ये त्यांना काय अनुभव आला, व्यवस्था कशी काम करते, कायदा काय सांगतो, आणि अशा प्रकारे जर शपथपत्रावरती प्रमाणपत्र मिळत असतील तर मग स्वाभाविकपणे मराठा समाज हा कुणबी होईल. पण या सगळ्यातल्या कायदेशीर बाबी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत एका अशा व्यक्तीकडून ज्यांनी गेली 1.5 वर्ष शपथपत्रावर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची लढाई लढली. खरं तर त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे महाराष्ट्राला. ते अभ्यासक आहेत, ते वारकरी संप्रदायाचे उपासक आहेत, महाराज आहेत, आणि कधी काळी ते मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी राहिलेले आहेत, आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत अभ्यासक म्हणून सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी काम केलं. पण काही दिवसानंतर त्यांच्यात मतभेद झाले, ते महाराष्ट्राने बघितले. मी बोलतोय अजय महाराज बारसकर यांच्याबद्दल. मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खूप स्वागत आहे महाराज तुमचं. दावा हा केला जातोय की मराठवाड्यातले सरसकट मराठे हे आता कुणबी होतील शपथपत्रावरती. हा मनोज जरांगे पाटील यांचा विजय आहे का? मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला एक गोष्ट क्लिअर करायची. बरेच आक्षेपक किंवा मला ट्रोल करणारे नेहमी मला म्हणतात, तुम्ही जाता टी व्हीवर बोलता, तुम्ही काय केलं? तुम्ही का मनोज जरांगे यांच्यासारखं उपोषण करत नाही? तुमचं काय योगदान आहे? आपल्या माध्यमातून मला माझ्या म्हणतो बरं का, मराठा समाजाला सांगायचं की आमचं या लढ्यात योगदान आहे. हा माननीय न्यायमूर्ती गायकवाड कमिशनचा रिपोर्ट. माननीय गायकवाड कमिशन हे अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार पिटिशन नंबर 4255 या पिटिशनवर स्थापन झालेलं आहे. म्हणजे मागं जे आरक्षण मिळालं ACBC पहिलं आरक्षण मराठा समाजाला, त्याला अजय साहेबराव बारसकर कारणीभूत आहे. 13,000पेक्षा अधिक नोकऱ्या आणि हजारो लाखो मुलांना शिक्षणाच्या फीमध्ये सवलत, फायदे या गायकवाड साहेबांच्या आयोगामध्ये. मग त्यामध्ये निश्चितच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळं असेल, पण त्याच्यामध्ये माझा एक मोठा सहभाग आहे. हे माझं योगदान. बरीच लोक म्हणतात. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. आता ज्यांच्याबद्दल मला भाष्य करायचं आहे असे अखिल कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, मराठवाडाधीश्वर श्री 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 मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलायचं. कुणी बोलत नाही, कुणी अंगावर घेत नाही. लोक सांगतात मनोज जरांगे पाटलांचं हे चुकलं, ते चुकलं, असं झालं, पण ती प्रामाणिक आहे असं म्हणतात.
कसं आहे विलासजी, एखाद्या दगडाला जर शेंदूर लावला आणि त्याचा देव तयार केला आणि हा देव खोटा आहे, हा तुमचं काही एक कल्याण करणार नाही, असं जर सांगायला गेलं तर समाज, त्याला पूजणारा समाज आहे ना, तो उलटतो. हे आमच्या बाबत नाही सांगत. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते, असं तुकोबारायाने सांगितलं. नाथबाबांनी सांगितलं, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडुनी वरी बैसविले, मना येईल ते नाव ठेवले, या जनाशी लागले वेड. वेड लागले. नाथबाबांना त्रास दिला, तुकोबारायांना त्रास दिला. अरे मी तर अतिशय सामान्य आहे ना. तुम्ही ज्याला शेंदूर लावला आणि ज्याला देव तयार केला, किंवा मी असं म्हणन की ज्यानं स्वयंघोषित मी देव आहे, मी प्रॉफिट आहे, प्रेषित आहे, अशी ज्यानं संकल्पना तयार केली, अशा माणसाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याचे परिणाम अनेकांनी भोगलेले आहेत. पण मी जगद्गुरू तुकोबारायांच्या, संतांच्या, ज्ञानोबारायांच्या विचाराचा पाईक खरं सांगणं आमचं काम आहे. मी काय राजकीय नाही. खरं सांगा की जो दावा केला जातो मनोज जरांगे पाटील यांच्याकडून की मराठा समाजातले, मराठवाड्यातले गॅझेट लागू झाल्याच्या नंतर, या GRच्या नंतर सगळे कुणबी होतील, बिलकुल ही मांडणी केली जाते ती योग्य. येस, नाही, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. इथं प्रस्तावना केली मी. उत्तर असं आहे की मनोज जरांगे यांचा GR मध्ये मराठा जशी मोठी समाजाचा, प्रस्तावना आहे ना, तशी तुमची प्रस्तावना झाली. हा निबंधच लिहून दिला आम्हाला. आणि मग ते मराठवाडा हा संपन्न आहे ना, आणि ठीक मग आहे, शासन आदेशवर येऊ आपण. ठीक आहे. तुमचा जो पहिला प्रश्न आहे की मनोज जरांगे यांचा विजय झाला का पराजय झाला, मनोज जरांगे यांचा सपशेल पराभव झालेला आहे. मराठा समाजाचा विजय झाला, कारण जे मराठा समाजावर जबाबदारी होती की आम्ही मुंबईला जाऊ, मी बोललो नाही विलासजी, एक शब्द बोललो नाही. मी जर विरोधक असतो ना, मला जर कुणी बोलायला लावत असताना मी बोललो असतो. मी एक शब्द 9-10 महिने झाले एक शब्द बोललो नाही. चला जातायत मराठी, चला त्यांचं चांगलं होते, आपण बोलायचं नाही. माझं मनोज जरांगेंचं भांडण झालं, बोलायचं नाही. पण आज मराठ्यांनी मराठ्यांचं काम केलं. पण जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडं ज्ञान, मी अक्कल म्हणत नाही, कारण अक्कल म्हणलं का राग येतो. ज्ञानच नाही, आणि म्हणून मनोज जरांगे यांचा पराभव झालेला आहे. पण अभ्यासक एवढे का त्यांच्या विरोधात आहेत? तुम्ही कधी काळी त्यांचे अभ्यासक होतात, आताही एक नवीन अभ्यासक आहेत, तेही त्यांच्या विरोधात आहेत. अभ्यासकांचं त्यांचं का पटत नाही? स्वभाव, अहंकार. कॅमेऱ्याच्या समोर मी एकटाच पाहिजे. तिथं जर 4 अभ्यासक गेले तर तुम्ही कोणाला प्रश्न विचारणार? पत्रकार विचारणारच ना, तुमचं काय मत आहे. आणि मग यांच्यापेक्षा प्रभावी उत्तर जर तिकडे गेलं, हां, लोक म्हणते नाही नाही, हे अभ्यासक ना, हे बाळासाहेब, हे चांगलं बोलतात, हे वकील येतं, हे योगेश, हे तर न्यायमूर्ती कोळसे पाटील, हे बरोबर बोलतायत. मग कॅमेरा अटेन्शन हल्लं जाईल, आणि मग माझ्यावरच फोकस राहायला पाहिजे. हा जो अट्टहास आहे ना, हा अट्टहास कुणाचाही रागराग करतो. अभ्यासकच आहे. तुकोबारायाने आम्हाला अभ्यास करायला सांगितलं, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास महत्वाचा आहे, आणि अभ्यासकन टाभ्यासकन यांना काय कळत नाही, हे बरोबर नाही. पण तुम्ही सांगा, आपण त्यांच्याबद्दल जास्त नको बोलायला. तुम्ही थेट GR आहे, त्या GR मध्ये काय अपेक्षित होतं का, असं तुम्हाला वाटतं पराभव झाला, तेही तुम्हाला सांगा. बिलकुल. GR काय काढला सरकारनं? हे पहा, माझं पहिलं एक राहिलं, मनोज जरांगे हरलेत, हा देव हरला आणि दुसरा देव जिंकलाय. महाराष्ट्रभर आता जो पाहतो ना आपण, देवाभाऊ नावाचं जी जाहिरात पाहतो ना, ते जिंकलेत, हे हरलेत, हे सगळ्यांनी पहिलं समजून घ्यावं. जो GR दिलाय ना आपल्या हातात, काय GR आहे? शपथपत्रावरून तुम्हाला शपथपत्र दाखल करायचं आणि तुम्हाला मिळेल. दिनांक 30/1/2024 रोजी मी असा अर्ज केलेला आहे नगरच्या प्रांत अधिकाऱ्याकडं. शपथपत्र, मी कुणबी जातीचा आहे, माझ्या कुणबी जातीचं सर्टिफिकेट, आणि मी जोडलं आमच्या एका मावळणीचा मुलगा, आत्याचा मुलगा. ते सांगितलं का हा आमच्याच जातीचा सदस्य आहे. मी ॲफिडेविट दिलं. अजून आमच्या एका बिलकुल, मलाही दाखवा. हे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट, हे असं देतात, हे असं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट, हे आम्ही दिलेलं आहे. हे पहा 100 रुपयाच्या, आणि याच्यात काय दिलं या ॲफिडेविटमध्ये तुम्ही जरूर दाखवाय. आम्ही काय सांगितलं, सन 2001चा महाराष्ट्राचा अधिनियम क्रमांक 23 आणि याच्यातील कलम क्रमांक 9 यानुसार प्रांताधिकारी यांना ॲफिडेविटवर पुरावा
घेण्याचा अधिकार आहे. आणि आमचे जे आहेत ते भोरे पण म्हणून हा जी आर येण्याच्या आधी तो अधिकार होता. बिलकुल हा. बिलकुल. अहो जी आर आहे, शासन निर्णय, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, हा कायदा आहे. कुठला कायदा दाखवता तुम्ही? कायदाच वाचला नाही. हम्म. जे तुम्हाला म्हटलं ना अज्ञानपणाचं जे लक्षण आहे ना, ह्या जी आरमध्ये काय लिहिलंय? प्रतिज्ञापत्र करा, तुमच्याकडे काही नोंदी नाहीत, दस्तऐवज नाहीत, ॲफिडेव्हिट द्या आणि त्याच्या आधारावर तुम्ही हा आमच्या जातीचा सदस्य आहे. अहो, ही तरतूद ऑलरेडी आहे कायद्यामध्ये. हा कधीचा ऑलरेडी कायदा आहे? हा कायदा हे पहा, सन 2001चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 मे 2001 रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला, ज्याचं फार मोठं टायटल आहे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग व्यक्ती यांना जातीचे प्रमाणपत्र देणे आणि अशा प्रमाणपत्राची पडताळणी करणे या बाबीचे विनियमन करणारा तत्संबंधित तदाशुनंगिक बाबीसाठी तरतूद करण्यात आलेला अधिनियम. थोडक्यात म्हणजे जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला हा कायदा आहे. पहिला कायदा इंदिरा साहनीच्या केस नंतर महाराष्ट्र सरकारने 2001चा हा कायदा आहे. 2001चा त्या कायदा. कायद्यात तरतूद आहे तुम्ही म्हणता. त्या कायद्यात कलम 9 हम्म. मध्ये स्पष्ट तरतूद आहे. सक्षम अधिकारी म्हणजे दाखला कोण देतं? प्रांत अधिकारी देतो, SDO देतो. हम्म. त्याला काय सांगितलं? सक्षम प्राधिकारी अपील प्राधिकरण व पडताळणी समिती यांना दिवाणी न्यायालयाचा अधिकार असणे. हम्म. प्रांताला दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे. कलम 9 वाचावं. हम्म. आमच्या श्री 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 मनोज जरांगे यांनी कलम 9 वाचतच नाही ना, हम्म. वाचतच नाही. तुम्ही वाचा. मी वाचतो ना. काय याच्यामध्ये जातीचा दाखला देताना या अधिनियमान्वये चौकशी करतेवेळी सक्षम प्राधिकाऱ्यास म्हणजे प्रांताला आणि पडताळणी समितीस दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दाव्याची न्याय चौकशी करताना दिवाणी न्यायाला असलेले सर्व अधिकार आणि विशेषतः पुढील बाबतीत सर्व अधिकार असतील. हा. या कायद्याने त्यांना शक्ती दिली. प्रांताला काय शक्ती दिली? कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठवणे, कोर्ट समन्स पाठवतं ना तसं समन्स पाठवणे, हजर राहण्यास भाग पाडणे, नाही आलं तर पोलिसाकडून त्याला बोलून घेणे, त्याची शपथेवर तपासणी करणे. 9चा उपकलम अ, 9चा उपकलम ब, कोणताही दस्तऐवज शोधून काढण्यास आणि दाखल करण्यास भाग पाडणे, कोणत्याही डिपा कुठेही असू द्या. आणि तिसरा जो क आहे ना, क फार महत्वाचा आहे. शपथ पत्रावर तपासणी करणे. ॲफिडेव्हिट 2001लाच सांगितलं ना. का सांगितलं? कायदा करणाऱ्यांचा काय उद्देश आहे की भटक्या जाती म्हणजे ॲफिडेव्हिट वर जात प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला कायदा आधीच होता असं तुमचं म्हणणं येस आहे. होता. मग माझा मुद्दा तोच आहे की हे ॲफिडेव्हिट तुम्ही दिलं आता, हा काय झालं तुमच्या नाही नाही आणि आजही देतात. बरं आजही देतात. तुम्ही जेव्हा अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दिलं हा. तेव्हा काय झालं? तुम्हाला तुमच्या नातेवाईकाला तुमच्या आत्याच्या मुलाला ते जातीचं प्रमाणपत्र मिळालं का? कुणबी नाही झाला का मिळालं. तो? नाही का मिळालं. मिळालं नाही? हा, त्याचं असं आहे की मला प्रांताने जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की तुमचं बरोबर आहे, हम्म. तुमचं बरोबर आहे, तुम्ही परंतु कायद्याचा जो आधार सांगितला तो बरोबर आहे. तो बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण हम्म. जातीचा दाखला द्यावंच असं आमच्यावर बंधन नाही. कारण आम्ही दिवाणी न्यायाधीश आहोत. हम्म. या संबंधित या पर्टिक्युलरमध्ये देऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो का देत नाही. हम्म. त्याचं कारण आहे की याच ॲक्टमध्ये पण तुम्ही कायद्यामध्ये ॲफिडेव्हिट दिलेलं असतानाही का देऊ शकत नाही? तुम्ही दिलंय शपथपत्र म्हणजे बॉन्ड पेपरवर लिहून दिले. दिलं. मी प्रांताला काय म्हटलं, साहेब तुम्ही देता म्हणलं. उदाहरणार्थ मुसलमानमधील जी बागवान जात आहे किंवा अनेक काही जाती, मुसलमानामध्ये जात लिहायची पद्धत नाही, मुसलमानच लिहितात जात याच्यामध्ये, किंवा भटक्या विमुक्तांमध्ये भटक्या सुद्धा. विमुक्तांमध्ये. त्यांच्याकडे काही सातबारे नाही, जमीन नाही आणि शाळेतही गेले नाही, शाळेचाही त्यांचे दाखला नाहीये. काहीच नाही त्यांच्याकडं. आणि आडनावं नाहीत वरून. हो. रामा तुका, सखाराम गोविंदा, हा कसं समजायचं? हा कोण आहे? आडनाव नाही. आडनाव आत्ता आले 72-75 पासून भटक्या जमातींना किंवा अनेक काही जमातींना. आणि मग द्यायचं कसं? तर त्याच्यासाठी ही स्पेशल तरतूद त्यावेळेसच्या शासनाने केलेली आहे की अशा लोक वंचित राहू नये म्हणून त्या जातीतल्या कोणाच्या व्यक्तीचं ॲफिडेव्हिट घ्यायचं, पत्र घ्यायचं आणि त्याच्यावर ते द्यायचं. तो पुराव्याचा कायदा जो आहे, भारतीय पुराव्याचा कायदा, त्याच्यामध्ये काय कागदच पुरावा नाही. आणि न्यायालय कागदी पुराव्यापेक्षाही तोंडी पुराव्याला अधिक महत्त्व देतं. यांनी याला मारलं, कोर्ट चौकशी करतं, स्वतः विचारतं मारलं का? हो मारलं, आणि मग शिक्षा देतंय. तोंडी पुरावा फार महत्त्वाचा आहे. आम्ही सांगतो ना हा आमच्या जातीचा आहे. पण याच्यातलं जे 13 क्रमांकाचं कलम आहे,
याच कायद्यामधलं हे 13 क्रमांकाचं कलम काय सांगतं, जर अशा पद्धतीनं एखाद्या सक्षम अधिकाऱ्याने म्हणजे प्रांतानं जर चुकीचा हेतू पुरस्पर जर एखाद्याला दाखला दिला आणि त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याला 2 वर्षाची शिक्षा होईल, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल अधिकाऱ्यावर, प्रांतावर. चुकीचे बोगस जर प्रमाणपत्र दिलं गेलं हां, तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकारी अशा प्रकारचं धाडस करत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. अजिबात करत नाही. हां, ते करतात, पण कोणत्या केसमध्ये त्यांना खरंच वाटलं, त्यांची सॅटिस्फॅक्शन झालं तर करतात ते. पण असं जर हेतू पुरस्पर आणि कुणी जर ऑब्जेक्शन घेतलं. माझा एक मुद्दा आहे आता. 1.5 वर्ष तुम्ही ही केस लढली, हो तुम्ही हायकोर्टात गेलात, हो ते सांगा. हायकोर्टात जावं लागलं तुम्हाला या बिलकुल. केसमध्ये. मी जानेवारी 2 म्हणजे त्यावेळेस आम्ही बरोबर काम करत होतो एकत्र हं, आणि आमची चर्चा झाली. मग मी प्रकरण दाखल केलं. फेब्रुवारीमध्ये माझं त्यांच्याशी इथंच या वाशीमध्ये भांडण झालं. हं. का? अरे म्हणलं तुम्ही हे गुलाल घेतला, हे काय मला काय पटलं नाही, हे तुम्ही कागद आणलाय आणि तुम्ही नाही, आता त्याच्यात काय, आता तिकडे जात नाही. पण मी हे दाखल केलं. प्रांतांनी मुळात 45 दिवस हे मुदत बरं का, हं. ॲक्टमध्ये 45 दिवसात दाखला द्यावा किंवा नामंजूर करावा, हा. काय जे प्रांताला जे योग्य वाटेल ते. आत्ताच्या जी आरमध्ये किती टाकलाय, 90 दिवसात करेन. म्हणजे पहिली म्हणजे हा काय विजय का पराजय म्हणायचा. हं. एखाद्या मुलाचा एक दिवसाचा महत्त्वाचा आहे साहेब, परीक्षेची जाहिरात, आणि जर त्याला जातीचा दाखलाच मिळाला नाही आणि 1 दिवस जर हुकला, त्याचं वय गेलं, कोण जबाबदार. मी प्रांताकडं निकाल दिला, अपील केलं पुन्हा जात पडताळणीकडं. ते अपील माझं कलेक्टरकडं आलं, नगरकडं. नगर कलेक्टर म्हणजे जे आता अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे हिंगे साहेब, त्यांनी निकाल दिला, आम्ही नाही देणार म्हणले, आमची मर्जी. त्याच्यानंतर मग मी ही माननीय हॉनरेबल हायकोर्ट ऑफ ज्युडिशियन बॉम्बे आणि बेंच ॲट औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगरमध्ये 26/730/2025 ही पिटिशन मी दाखल केली. बरं. ह्या पिटिशनमध्ये मी मागणी केलेली आहे, साहेब उपोषण करून आणि हे करून तुमचा शो होतो, तुमची जाहिरात होती, लोकांना पटून देतं तर मी मशी आहे, मी असा आहे, मी तसा आहे. पण न्यायालयीन लढाई, कागदाची लढाई ही करावंच लागती. आणि ह्याच्यासाठी साहेब काय लागतं, मग हे काय माझं एकट्याच नाही, याच्यामध्ये 100 वकील आहेत, याच्यामध्ये अनेक वकिलांचं मत आहे, हे वकिलांनीच तयार केलं, हे काय मी तयार केलेलं नाही. हे त्यांच्याकडे अपुरेपणा आहे. ही लढाई ही चालू आहे आणि ह्याच पिटिशनवर निकाल होईल. मग मला सांगा, जर एक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला ही सगळी लढाई लढायला लागली, हा जो जी आर आला, त्या जी आरच्या नंतर ही लढाई सोपी होईल की अवघड होईल? किंवा दावा असा केला जातोय की ही ज्या प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचण येत होती ती दूर होईल, असं होईल? या जी आर मध्ये अशी तरतूद आहे? ह्या जी आरमध्ये अशी काही तरतूद नाही. जी आर येतो साहेब. हं. मला सांगा, कोणत्याही महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी सांगावा, जी आरला पॉवर आहेत का ॲक्टला पॉवर येतं? स्वाभाविक आहे, कायद्याला पॉवर असणार. जी आर निर्णयापेक्षा सुपरसीड करू कायद्यालाच शकत नाही power. ॲक्टला. हं. मग ॲक्टमध्ये काय सांगितलं, प्रांताधिकारी शेवटी त्याला जेलमध्ये जायचंय का? त्याला ऑब्जेक्शन आहे, तो काय पाहणार, कायदा काय सांगतो, कायद्यावर आपण म्हणतो ना कायद्यावर बोट, हे सोपं नाही. इतक्या सहजासहजी कुणबी होणं सोपं नाही. ठीक आहे, तुम्ही त्यांचा दावा खोडताय की अशा प्रकारे सरसकट कागद आहे साहेब. हा, कागदाच्या आधार, ठीक आहे, पुराव्याच्या आधारे तुम्ही बोलताय. अजून एक मांडणी केली जाते, ती कदाचित तुम्ही ऐकली असेल, की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. आणि आता हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे, हैदराबाद गॅझेटनुसार हे दोघे एकच असल्यामुळे आता याच्यामध्ये कुठलाही अडचण नाहीये की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातली, अशी एक मांडणी केली जाते. हे हैदराबाद गॅझेट तुम्ही घेऊन आलाय म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. हे हैदराबाद गॅझेट काय आहे? हैदराबाद गॅझेट काय सांगतं? हैदराबाद गॅझेट कधीचं आहे? मला ते सांगा, आणि ते काय सांगतंय? हे हैदराबाद गॅझेट, हे हैदराबाद गॅझेट हे मूळ मी आतापर्यंत पानं बघत होतो, तुम्ही ते प्रत्यक्षच आणलंय? प्रत्यक्षच आणलं. हे हैदराबाद गॅझेट 1884 साली पहिल्यांदा छापलं. आणि आमच्या नेत्यांनी काय मागणी केली, मराठा कुणबी एकच आहे असा जी आर घेऊन येईन. कुठं बरं, कुठं प्रतिज्ञा केली, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी जन्मभूमी आहे शिवनेरी किल्ला, तिथली माती कंपाळावर लावली. त्यांचा शब्द आहे, कंपाळावर माती लावली. आणि काय शपथ खाल्ली, मला गोळ्या घाला, मला जेलमध्ये टाका, आलो तर समाजाचा. मी एक तर आरक्षणाची विजयाची यात्रा निघन, नाहीतर माझ्या मृत्यूची अंत्ययात्रा निघन.
यावेळेस कुठल्याही पद्धतीत मी हे आरक्षण घेऊन येणार म्हणजे येणार. आणि आरक्षण काय? मराठा कुणबी एक आहेत हा GR, आणि दुसरं हैदराबाद गॅझेट लागू करूनच आणीन. दोनच ओळी आहेत ना साहेब, किती ओळी आता मला सांगा. ह्या GR मध्ये या 2 ओळी आहेत. आणि कसं शक्य हो? तुम्ही जे म्हणता ना अभ्यासक ह्या हैदराबाद गॅझेटमध्ये पान नंबर, सगळ्यांना विनंती तुम्ही दाखवा, पान नंबर 264 वर. हे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे हो, सगळ्यांसाठी. शासकीय ग्रंथागार जे आहे ना, म्हणजे संभाजीनगरला तिथं आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, हे गॅझेटियर मिळतं. आणि मला असं वाटतं त्याची PDF पण उपलब्ध आहे. बरं. तर याच्यामध्ये 264 पानावर मराठा ही जात स्वतंत्र दाखवलेली आहे, आणि पान नंबर 265 वर कुणबी ही जात स्वतंत्र दाखवलेली आहे. आता मराठा हे कुणबी, दोन्ही ऐका ना जाती- साहेब, माझं म्हणणं आहे, मराठा कुणबी एकच आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले, विशेष करून पुणे आणि नाशिक रिजनमध्ये विभागीय आयुक्ताचे जेवढे राहतात, आमची अशी धारणा आहे की मराठा आणि हे मराठवाडा म्हणजे संभाजीनगर विभागीय आयुक्त, आमची अशी धारणा आहे की मराठा कुणबी एकच आहे. बरोबर आहे. पण शेवटी कायदा काय सांगतो, कागद काय सांगतो, याला पण महत्व आहे ना. आम्ही म्हणतो ते खरं नाही, कोर्ट काय पाहतं? तुम्ही म्हणता ते पाहतं का? आणि याच्यावर सरळ सरळ लिहिलंय, आणि त्याच्यामध्ये त्यांची लक्षणं लिहिले, मराठा का वेगळे येतं. बरं, काय काय लिहिलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मराठा असं आणि लिहिलंय कुणबी वेगळे का सांगितले? कशावरून त्यांनी डिफाईन कसं केलं? त्याच्यात त्यांनी फरक सांगितले. प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य असतं, प्रत्येक जातीचे काही लक्षणं असतात. मराठा आणि कुणबी ह्या दोनही जाती शेती करणाऱ्याच येतात, हा. एकच येतात बरं का. पण त्याच्यात फरक काय सांगितला की मराठा जे येतं, जे प्युअर मराठा, शुद्ध मराठा, पंचकुळी मराठा, याच्यात पंचकुळीची याच्यात केलेली आहे. हे जे मराठा आहेत, हे मराठा मांसाहार करत नाही. दुसरं, हे मराठा जानवं घालतात, याच्यात लिहिलंय बरं का. तिसरं, की हे जे मराठा आहेत त्यांच्यामध्ये जर एखाद्या स्त्रीचा पती वारला असेल तर तिचा पुनर्विवाह करत नाही, ज्याला आमच्याकडं म्होतूर म्हणतात. मराठ्यांमध्ये शुद्ध जे उच्च प्रतीचे मराठी ते करत नाहीत, देशमुख वगैरे त्याच्यावरचे करत नाही, आणि अतिशुद्ध राहतात ते. आणि रोटी जेवण एकत्र करतात. पूर्वीच्या काळी पंक्तीचा विषय होता, रोटी एकत्रच पंक्ती, त्यांची जेवण एकत्र आहे. पण बीटी व्यवहार मराठा समाजातले हे जे उच्चवर्गीय लोक, आणि त्यांचे आडनावं पण दिले तिथं, शिंदे, होळकर, होळकर पण दिले, विशेष आहे बरं का, भोसले आणि एक्सेप्ट्रा, म्हणजे अजून इतर काही नावं आहेत, याच्यात काही ते आले नाहीत. हे जे लोक आहेत ते कुणब्यांची मुलगी करतात, पण त्यांची मुलगी कुणब्यांना देत नाही असं. परंतु नंतर त्यांनी काय सांगितलं का हे दोन्ही एकत्रच, फक्त एवढाच फरक आहे. आणि मग नंतर कुणबी, या कुणबींची संख्या 1,47,542 पुरुष आणि 1,41,283 स्त्रिया, म्हणजे अबाउट 40%, 40% हे संभाजीनगरमध्ये कुणबी आहे. कुणबी किती दाखवले त्याच्यामध्ये? कुणबी त्याच्यात 40% दाखवले. 40% दाखवले हां एकूणच्या. हां. मग ते गेले कुठे? नाही आहे ना. मी तुम्हाला काय सांगितलं, आपला विषय मी स्वतः तुम्हाला आधीच सांगितलं की मराठा आणि कुणबी, नाशिक, पुणे आणि मराठवाडा रिजनमधले मराठा कुणबी एक आहेत. हे आमचं मत आहे असं स्पष्टपैकी. दुसरं, कोकण प्रांतातले जे कुणबी आहेत, कोकण विभागीय, ते कुणबी वेगळे स्वतंत्र कुणबी आहेत ते. आम्ही स्वतःला कसे समजतो, आम्ही 96 कुळी मराठा. सोयरीकडे पण गेल्यानंतर ह्या आकड्यांच्या आधारे आता तिथं संख्या वाचून दाखवतो. हां, त्याच्यात असं आहे का की सोनपूर एक गाव आहे, धर्मापूर एक गाव आहे, असं कुठलं तरी गाव आहे, त्या गावात एवढी लोक आहेत, असं बायफर्केशन कसं दिलंय त्याच्यामध्ये? म्हणजे त्या आकड्याच्या आधारे आपण देऊ शकतो का प्रमाणपत्र की ह्या व्यक्तीला? प्रांत देणारच नाही. काय आता हा आपला वर्ग आहे आपला. मग लागू केलं काय? हैदराबाद गॅझेट लागू करण्याची कन्सेप्ट काय ती सांगा. तुम्ही अभ्यासक आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतो. विलासजी, माझी अशी तुम्हालाच विनंती आहे, लागू करायचं म्हणजे काय हे तुम्ही ज्यांनी मागणी केली त्यालाच विचारा. लागू करायचं म्हणजे काय, भिताडाला चिटवायचं की पुढे मंत्रालयात चिटवायचं, काय करायचं? लागू GR मध्ये म्हटलं ना त्यांनी. काय GR मध्ये मला दाखवा काय म्हटलंय. GR मध्ये पहिलं वाक्य त्यांचं असं आहे की हैदराबाद गॅझेट नुसार हां, ज्या नोंदी आहेत. कुठं नोंद आहे मला दाखवावा. कोणी अभ्यासक तुमच्याकडे येतात ना संध्याकाळी बडे मुद्देमध्ये, प्राध्यापक गंगाधर काळकुटी येत असतील किंवा अजून डॉक्टर कोणी येत असेल, त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांचे अभ्यासक बरं का ते जे तुम्ही पण अभ्यासक होतात. हा ना. आता डॉक्टर गंगाधर काळकुटे आले ना तर त्यांना तुम्ही विचारा की याच्यात कुठं एका ओळीत लिहिलंय बा, मी लोटांगण घालीन त्यांना. हा प्रश्न समाजाचा आहे. मी शहाणा का पाटील शहाणे हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न हे कोर्टात टिकलं पाहिजे ना. हे
मूळ प्रश्न असा आहे की हे कोर्टात टिकलं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्या गावामध्ये, आता माझ्या पंजाची नोंद आहे हरिकृष्णा दशरथ कृष्णा बारसकर, नोंद आहे हरिकृष्णा बारसकर, जात कुणबी, नाव आहे ना डायरेक्ट. याच्यात कुठं नाव आहे? आत्ता ज्या नोंदी सापडल्या सगळ्यांच्या नावाच्या नोंदी, आता नावाच्या नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये एकाही माणसाचं नाव लिहिलेलं नाही. पण मग हे सरकार कसं सांगतंय की आता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम ठेवा? ते काय सरकारची मजबुरी असते ना. सरकारचं काय काम असतं बा? बरं, उद्या प्रमाणपत्र मिळाले, व्हॅलिडिटीचं काय? व्हॅलिडिटी, मला व्हॅलिडिटी जात पडताळणी समिती करते. हा, जात पडताळणी समिती, मला तरी वाटतंय बा, माझा अनुभव आहे, मी लढलेलो आहे. मी अजून बरं का विलासजी, अजून एकही माणसाने आजच्या तारखेला मला माहीत नाही की अर्ज दाखल केला आणि ॲफिडेविट केलं आहे कोणी. GR प्रसिद्ध झाला, वेबसाईटवर पडला, अजून या म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, आणि यांना 17 तारखेच्या आत देऊन टाका असे जे आमचे नेते म्हणतात, यांना देऊन टाका. असं कसं देऊन टाकायचं? 90 दिवसाचा टाईमच आहे ना त्याला. GR मध्ये किती दिवस दिले? पण तुम्ही एका बाजूला म्हणताय की त्यांचं अपयश आहे, हां, पण 58 लाख नोंदी सापडणं हे यश नाहीये आता काय सांगायचं? आम्ही तुका म्हणे मेलो सांगता सांगता का? आमची असं का मरायची म्हणताय? पाळी आली आमची. हम्म. आकडेवारी जाहीर आहे ना, हा, मग जाहीर आहे ना, जाहीर आहे ना. सरकारी आकडेवारी आहे ना, 58 लाख. 58 लाख. पण 58 लाखापेक्षा कुठल्या जास्त आहे, सापडल्या? 59 लाखापर्यंत कुठल्या आहे ती. सापडल्या? हम्म. कोकण नाही, प्रांतामधल्या. विदर्भातल्या सापडल्या, मराठवाड्यातल्या सापडल्या, कधी पश्चिम सापडल्या त्या? महाराष्ट्र- कधी सापडल्या? माझी 2004चा दाखला आहे माझा. हम्म. माझा कुणबीचा दाखला 2004चा आहे. मग तो मनोज जरांगेने सापडून दिला का? हम्म. बरं, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी किती दाखले वाटलेले आहेत, किती नोंदी आता आधी जाहीर झालेल्या, ह्या कुठल्या आता? याची सगळी आकडेवारी आलेली आहे. कोकणामध्ये 7 लाख नोंदी सापडल्या, कमी त्या काही जास्त आहे, मी डिटेल आकडा सांगत नाही, पण 7 लाख नोंदी आता. आणि कोकणामध्ये मराठा पण नोंदी आता. हम्म. 96 कोळी शुद्ध मराठी आहेत कोकणात, आणि शुद्ध कुणबी येतं. हम्म. 2 प्रकारची, तर शुद्ध 96 कोळी कुणबी असं म्हणा तुम्ही, फार फार तर शुद्ध 96 कोळी कुणबी आणि शुद्ध 96 कोळी मराठा एकदम स्वतंत्र आहे. कोणत्याच मराठ्याला किती मागं गेला तरी कोकणातल्या मराठ्यांच्या मागं कुणबी नोंद सापडत नाही. दुसरं, पुणे, नाशिक आणि मराठवाडा, आता मराठवाड्याचा काही जो भाग आहे, पुणे आणि नाशिकमध्ये मात्र आमच्या पूर्वजांच्या नोंदी कुणबी सापडतात. आणि खूप मोठा संघर्ष आहे, खूप मोठी लढाई आहे त्या कुणबीच्या दाखल्याची. आता आपल्याकडे वेळ नाही सांगायला, प्रचंड सुप्रीम कोर्टापर्यंत ही प्रकरणं गेलेली आहेत. हां, आणि ह्या लोकांनी, आमच्या दोन्ही प्रांतातल्या लोकांनी 7 लाख नोंदी नाशिकच्या, आता 7-8 लाख नोंदी, आणि 7-8 लाख नोंदी पुण्यातल्या. आता जरांगे पाटलांचं काय योगदान आहे? बरं, हे जाऊ द्या. अमरावती जे रिजन आहे, अमरावती विभाग, 25 लाख नोंदी आता. हो. त्याचं श्रेय तुम्ही जरांगे पाटलांना देता का भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांना देतात? कोणाला देतात? 58 लाख नोंदी मी सापडवल्या. मी 25 लाख नोंदी त्याच्यातल्या फक्त अमरावती विभागातल्या. आता कोणाचं श्रेय येते? भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख या महामानवाचं ते यश आहे. दुसऱ्याचं श्रेय तुम्ही लाटता. माझ्यामुळं सापडल्या. काय अधिकार आहे तुम्हाला म्हणायचं असं? नागपूरमध्ये 7 सापडल्यात, आणि खऱ्या नोंदी किती सापडल्या त्यांचं पण श्रेय आहे. विरोधाला विरोध करणं हे माझं काम नाही. त्यांच्या पण नोंदी सापडल्या 47-48. आत्ताचा लेटेस्ट आकडा मी आपल्याच माध्यमातून आहे, तो 49. माझ्याकडं विभागीय आयुक्तांचा आकडा आहे, तो मागच्या वर्षीचा आहे. 47,000 नोंदी सापडल्या, त्यांचं पत्र आहे. आणि आत्ता फार तर पुन्हा चौकशी करून शिंदे समितीने 49,000 नोंदी झाल्या. आणि 49,000 नोंदीच्या आधारे 2,39,000 एवढ्याच लोकांना प्रमाणपत्र वाटप झाले. आणि त्याच्यातल्या 10,000, 8 ते 10,000, काय आकडा डिटेल मला माहिती आहे, पण 10,000च्या पुढं नाहीत, एवढेच प्रमाणपत्र व्हॅलिड झाले. एवढ्यांना जात पडताळणी मिळाली. किती लोकांना लाभ झाला? आकडा तुमच्या समोर आहे, तुमच्याच चॅनलने सांगितलेलं आहे. 10,000 लोकांना जात पडताळणी मिळाली कुणबीची. म्हणजे किती लोकांना लाभ झाला? पण झालं ना, झाला ना, मान्य करतो ना, 100% त्यांच्यामुळे झाला, नो डाऊट. एकट्यामुळे नाही झाला, समाज पाठीमागं उभा होता, हे पण काय नाकारता येणार नाही. हा, नाही, हां. ते खरं आहे. हां. समाज होता पाठीमागं उभा, झाला, नो डाऊट. त्यांना 100% श्रेय. किती लोकांचं? 10,000 लोकांचं श्रेय. बाकीचा किंवा 2 लाख ज्यांना दाखले मिळाले तेवढं श्रेय पंजाबराव देशमुखांचं. विनंती आहे
किंवा ज्यांनी कोकणातली जी त्यांनी त्यांची जात कुणबीच लिहिली ते श्रेय आपण घेऊ नका. आणि सांगतात काय साहेब विलासजी, 4 कोटी मराठे या पठ्ठ्याने आरक्षणात घातले. अरे काहीतरी खरं काहीतरी खोटं साहेब, किती बोलायचं आम्ही. पण आता तुम्ही काय सल्ला द्याल या सगळ्यातनं? तुम्हाला समाजाच्या प्रती आत्मीयता आहे, स्वाभाविक आहे, पण या समाजाचं नुकसान होऊ नये यासाठी काय करणं गरजेचं आहे? या GR मध्ये जर काही बदल असेल तुम्ही सुचवा. बदल काय केलं पाहिजे सांगा. कायदाच लिहिलेला ना. GR ला माझ्या मते GR त्या कायद्यासमोर GR निष्प्रभ आहे. हम्म. सरकारच्या समोर प्रश्न होता की दंगा होऊ नये, हिंसा होऊ नये, वाद होऊ नये, काही अजून एक यवसाक लाठीचार झाला तर एवढा सरकारच्या दृष्टीने एवढंही झालं, हंगामा झाला, तर इथं काही होऊ नये. मग काय पाहिजे तुम्हाला? तर ती चूक मागणाऱ्याची काही पण देत होतं सरकार. पण तिथं म्हणले ना ते, आत्ता किती, मी त्यावेळेस मी एकटा बोलत होतो, हां, आता किती जण बोलतायत? तो GR काही कामाचा नाही. या देशातल्या हायकोर्टाचे माजी निवृत्त न्यायमूर्ती कोळसे पाटील बोलले, मराठा समाजाचे ते. त्याच्यानंतर कोण बोललं? तिथंच उपस्थित असलेले एक वकील ॲडव्होकेट योगेश केदार, त्यांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. ते म्हणले हे काय कामाचं नाही. नंतर दुसरे वकील आहेत ॲडव्होकेट आशिम सरोदे, ते म्हणले हे काय कामाचं नाही. नंतर किती जण म्हणले, अनेक लोक म्हणले, अभ्यासकांचं अनेक अभ्यासकांचं म्हणणं की याच्यातून फार फार तर एवढा फायदा होईल सरसकट. आणि मी म्हणतो 2च मागण्या होत्या ना आपल्या. माझा समाज फार चटकन विसरतो साहेब. शिवनेरीला काय प्रार्थना केली ती? 2च आमच्या मागण्या आता. सरसकट. कुठे गेला सरसकट शब्द? कुठं गेला? सरसकट सोडून दिला साहेब. आणि मग 2 वर्षापूर्वी सरकार मराठवाड्याला देत होतं ना. किशोर चव्हाणांची तुम्ही मुलाखत घेतलेली, देत होतं सरकार. नाही म्हणले अख्ख्या घेईन तर सगळ्या महाराष्ट्रातच घेईन. आता सोडून दिला वाऱ्यावर. पश्चिम महाराष्ट्र हे सगळे सोडून दिले. हैदराबाद गॅजेटच्या पुढं फक्त काय लिहायचं होतं? सातारा गॅजेट लिहायचं होतं. हैदराबाद आणि सातारा गॅजेटच्या एवढंच लिहायचं होतं, एवढाच बदल करायचा होता. GRचं एक पान पण वाढत नव्हतं. नाही घेतलं साहेब. आमचा समाज भोळा आहे. माझी अशी विनंती आहे बरं का, खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, मराठा क्रांती मोर्चा आल्यानंतर जो सरकारला धग समजली आणि सरकारनं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या लक्षात आलं की राणे कमिटी सरकार फसवतं. कोणतंही सरकार असू द्या. मागचं काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी राणे कमिटी स्थापन केली. राणे कमिटीला काय अधिकार आहे? कमिटीला, मंत्र्याच्या कमिटीला कमिशनलाच आधी कोण ठरवण हा मागाशी का प्रगती? ते कोण ठरवणार? कमिशन ठरवणार. आणि मग आम्ही मागणी केली कमिशन. हे सगळं कोर्टात चालू होतं. मी तिथं इंटरव्हेक्शन पिटिशन केली. कोर्टाला सांगितलं तुमचं काम नाही, हे काम यांचं आहे, मागासवर्ग आयोगाचं आहे, तिकडं पाठवाय. आणि माझ्या पिटिशनवरून गायकवाड कमिशन स्थापन झाला. त्याच्यानुसार आरक्षण मिळालं. माझं असं म्हणणं आहे SCBCचं आरक्षण जे आत्ता ते रद्द झालं. ठीक आहे, त्याच्यात जात नाही कोणतं सरकार चांगलं वाईट. पण आत्ताच्या सरकारने यांच्यात म्हणजे मागचे जे मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे आणि हे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, ह्या सरकारने आणि सगळ्यांनीच, सगळ्या विधानसभेने SCBCचं जे आरक्षण दिलं आहे, हे आरक्षण दिलेलं आहे. आणि माझं मत असं आहे बरं का, की आरक्षणाचा मराठ्यांचा प्रश्न संपलेला आहे. आणि ह्या आरक्षणाचं 100% श्रेय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आत्ताची श्री देवेंद्र फडणवीस, आता ज्यांना देवाभाऊ म्हणतात, हे 100% ज्याचं मी मगाशी म्हणलं ना, मनोज जरांगेला मी श्रेय दिलं, तसं SCBCमध्ये आत्ताचं जे आरक्षण आहे साहेब, वाईट वाटतं आम्हाला की समाजामध्ये जागृतीच नाही. पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही प्राध्यापकाच्या जागा होत्या, 12 जागा होत्या. आत्ताचा लेटेस्ट किती अर्ज यावेत प्राध्यापकाला? 12 जागेपैकी फक्त एक अर्ज आला. 11 जागा व्हेकंट गेल्या. का? अहो दाखलेच काढले नाही. सगळ्यांना काय वाटलं आता आपण मराठ्याचा दाखला काढा म्हणजे आपलं कुणबी जाईल. दाखलेच काढले नाही, अर्जच केलं नाही. लोकांना वाटलं आता आपण सरसकट कोण होणार आहे? आता कुणबी होणार आहे. आणि मग मराठ्याचा दाखला काढून कशाला उद्या टिकलं नाही टिकलं? टिकतं ते आरक्षण. मागं जेवढ्या गायकवाड कमिशनच्या जेवढ्या नोकऱ्या मिळाल्या होत्या ना, कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने सांगितलं ज्यांना दिल्यात त्यांचं राहू द्या. ठीक आहे, उद्या रद्द झालं काय झालं तर ते नोकऱ्या राहतील ना. 11 जागा साहेब SCBCच्या मराठा लोकांच्या 11 जागा वेकंट गेल्या. समाजात जागृती नाही. हे काम कोणाचं आहे? नेतृत्वाचं. हे काम कोणाचं आहे? आम्ही सांगितलं आमचं ऐकत नाही. आम्हाला लगेच म्हणतात तू फडणवीसचा माणूस. हा कोण आहे? बारसकर. माझ्यावर काय आरोप केला मागच्या वेळेस? बारसकर महाराज हा फडणवीसचा माणूस, मुख्यमंत्र्याचा. फडणवीसांचा माणूस आहे. काय संबंध आहे माझा? मी खरं सांगायला गेलो. मी खरं सांगितलं ना. आरक्षण कोणी दिलं? कोणी दिलं साहेब? पवार साहेबांनी दिलं का आरक्षण? नाही. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलं का? कोणी? इतिहास काढा. नाही दिलं. आरक्षण कोणी दिलं? फडणवीसांनी.
मान्य करा ना तुम्ही. आम्ही तेच सांगितलं ना, आम्ही काय नाही हा आणि आता तुम्ही कोणाची माणसं येतं? आता मनोज जरांगे कोणाची येतं सांगा ना साहेब. मनोज जरांगे आता देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे. पुरावा हम्म. माझं उपोषण सोडायला कोणी यायला पाहिजे? काय मागणी आहे त्यांची? मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी यावं, उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी यावं, असं त्यांचं म्हणणं होतं. अहो मुख्यमंत्री आले तर आम्हाला आनंद होईल माझं उपोषण सोडायला. त्यांचं महत्त्वाचा शब्द मी अंडरलाईन करतो, त्यांचं आणि आमचं वैर संपलेलं आहे. आमची मैत्री झाली आता. म्हणजे आता देवेंद्र फडणवीस आणि तुमची मैत्री झालेली आहे. आता तुम्ही त्यांच्या विरोधात एक शब्दसुद्धा काढू शकत नाही. आणि आमच्यावर आरोप केला. साहेब हे कसं आहे, माझं एक विनंती आहे फक्त समाजाला, आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे हम्म. की मराठा समाज हा देणारा समाज आहे. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, हम्म. कुणब्याचं दानं हे प्रसिद्ध आहे बरं का. आणि हा देणारा समाज, आज या समाजाची अत्यंत वाईट दुर्दशा आहे. ही फॅक्ट आहे. गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये ACB शिकुरे साहेबांचे कमी सगळीकडे आलेलं आहे, सगळ्याकडे आलेलं आहे. आणि मग आमचं दुखणं काय आहे? आमचं दुखणं आहे आर्थिक. आमच्या शेतीमालाला भाव नाहीत, हे सगळं आमचं दुखणं आहे. 40,000 लोकांच्या मागं एक नोकरी आहे. सगळ्या जरी नोकऱ्या झाल्या नाही, काय, मी स्वतः मराठवाड्यातून आलो, मला माहिती आहे काय परिस्थिती आमचं आहे. दुःख काय आहे? हम्म. अहो आमचं दुःख इथं आहे आणि तुम्ही उपचार कुठं करता? हम्म. अरे जखम डोक्याला आहे आमच्या. आमचं दुखणंच आर्थिक आहे साहेब. आमच्या जमिनी गेल्या, आमच्या वाटण्या झाल्या, बारीक बारीक जमिनी गेल्या, आमच्या मालाला भाव मिळत नाही. आणि म्हणून 72च्या आधी आमचे आजोबा सांगत होते, हे पोऱ्या नोकरीला नाही जायचं, आपली शेती आपली घरी कर, कोणाच्या हाताखाली नाही जायचं. उत्तम शेती जी सांगितली ना, का तर सोन्याच्या 1 तोळा सोन्याला जेवढा भाव होता तेवढाच भाव 1 क्विंटल कापसाला होता. आज ते रेशो काढा तुम्ही. आज 5,000 रुपये 10,000 रुपये कापूस असेल, 1 लाख रुपये तोळा आहे. ही मांडणी शेतकरी 7,500 रुपये क्विंटल कापूस आहे. आणि एवढा फरक आहे. आमचं दुखणं साहेब इथं आहे आणि आमच्या दुखण्यावर आमचे श्री 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 मनोज जरांगे बोलत नाही. खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आशा करूया एक एक या सगळ्या निर्णयाच्या नंतर जो शासन आदेश आहे त्याच्यावरचा एक एक पदर उलगडण्याचा आपण प्रयत्न करतोय, जेणेकरून या सगळ्यातलं वास्तव नेमकं काय आहे. वेगवेगळी विचारधारा आहेत, वेगवेगळी मतमतांतर आहेत आणि हेच मतमतांतर महाराष्ट्राच्या समोर घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि यांचा अनुभव काय होता नेमका, की एक शपथपत्र दिल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या संदर्भातलं ते त्याने सविस्तरपणे सांगितलं. खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. जय हरी, धन्यवाद. जय हरी.